हो माजला असं कसं फटाका माहिती नाही का रे? सांग ना कसा येतं. अद्रक लसूण. हेलो गाइस, तो कैसे आप सब? आज हम जाने वाले पटाखे लेने वाइजापुर। तो सागर भाई ने अपने गाड़ी निकाली है, हम सब जाने वाले गाड़ी से। तो आज तुम्हारा भाई ट्राइपॉड में ब्लॉग बनाने वाला है, थोड़ा हार्ड जाएगा लेकिन नया नया है तो ये आने लगा गाड़ी थी ना। नया नया है तो थोड़ा समय लगेगा लेकिन हो जाएगा। तो जा रहे हैं अब हमें पटाखे लेने दिवाली के लिए। तो अभी निकले, अभी घर के पास से वो सागर आया अभी 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 लेने। तो अभी जाते लेते पटाखे, बताते आपको कैसे आएंगे क्या आएंगे। तो थोड़ी देर में तो अभी यहाँ से निकलते लड़के लोग जमा हो रहे, जाएंगे पटाखे लेंगे, देखेंगे रास्ते में क्या क्या होता है। तो और वहाँ पे देखते हैं कि कितना वहाँ आगे कितना रास्ता है। पटाखे लेते हैं सभी को लेने। तो चलो मिलते हैं आगे। तर गाईज आपला आधी चालला आहे घरी, गाडीत जागा नव्हती म्हणून त्यानं कुर्बानी दिली आहे घरी जायची आमच्यासाठी। काय कसं वाटतं आधी तुला? एवढा प्लॅन बनला, कालपासून विचार केला असेल तू आपण हे कर? नाही रे मग काय नाही तसं, ठीक ठाक वाटतंय. आता चाललोय बाहेर वापस. तेच म्हणलं त्याचा काहीतरी प्लॅन आहे, नाही तर घरी नसता गेला. म्हणलं वापस त्याला ब्लॉग मध्ये घेऊन गेलं तर वापस रडण देऊ. बोला सांगा सागर भाऊ. हा सागर होता छोटा भाऊ येऊ. अरे सरने मेन्शन कर. सागर काय आदित्य मोकळे, आदित्य संतोष मोकळे. इंस्टा आयडी नाही ते नाही देत मी, देईल तो आपण देऊ अजून. चाल गाईस आता वापस आला आम्ही घरी. आम्हाला इथंच 1 वाजला आहे आणि आम्हाला 5 वाजे लोक वापस घ्यायचे आमच्या ड्युटी. आम्ही कुत्रे पाहत आता मुजामध्ये आम्ही ते 2 पतंग बी घेऊन घेऊ. सबस्क्राईब करून टाका मग आपल्याला, डिलीट करून टाकतो जर मी मग आता ते नाही जे वाटलं ते टाकायचं काहीतरी. चला सोडतोय आला, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा. चल येऊ करे. हो आता सोड यार. चल येऊ करे. हे आधी दम्मन जाय. चला गाईस तर चाललोय आम्ही आता पुरे 6 जण घेऊन चाललो आम्ही. आता कुठं थांबायचं नाही साग्या. चलो गाईस तर आलो आम्ही आता दुकान काय फॅक्टरीमध्ये फटाके घ्यायला. हे बघा फॅक्टरी अशी आहे, खूप टाईम लागला यायला. आलो आता फटाके घेतो. पोरं गेले पुढं, आता जातो मी बघतो कसे फटाके काय. तुम्हाला लागले तर येऊ शकता तुम्ही. चाल तर काय आता थैली घेतले आम्ही, आता घेतो फटाके. सागर फटाके लेने आए. ट्रॉली दाखवून आपण ऐसा फोड़ेंगे, ये ट्रॉली आमची नाही. ऐसा फोड़ेंगे ये डायरेक्ट धूम मचा देंगे पूरे एरिया. रंगी बिरंगी वातावरण नहीं का. हाँ आओ कभी देखने हमारे एरिया. फटाकेबाजी फुर्सत भी दो. फटाकेबाजी बैटल ऑफ भीमा कोरेगाव. टॉम भाई काय काय घ्यायचंय पण साग्या? घेऊ ना. हेलिकॉप्टर आत्ताचे आलो, आता 2000 झाले, अजून पुरं पाहिलं बी नाही. आता घेऊ आपण भुईचक्कर, त्याला घुमू गार 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 गार. लसूण फटाका. लसूण फटाका माहिती नाही का रे? सांग ना कसा येतं. अद्रक लसूण. अरे कहना क्या चाहते हो? अरे यूट्यूबवर सर्च कर आमचं बी करा छिलके ब्लॉग. भैया चांगले वाले दाखवा. मोठं आहे. कितीला आहे? त्याची रेट आहे बघा 3100 रुपये. हां तू म्हणते ना 650 1 रुपया. एवढे सस्ते नको यार. हॅलो गाईज तर आपले सागर भाऊ नाही का, सागर भाऊ नाही का मुंबई इंडियन्सचे लय मोठे फॅन. नाही तेव्हा असे गप्पा देत आहे रोहित शर्मा असा असं आणि MS धोनी असं तसं. मस्के आपल्या निक्या तुम्हाला किती बोलतं ते MS धोनी असं तसं. भाऊनं नाही का फटाके पाकवायचे घेतले.
फटाका डायरेक्ट MS धोनीचा घेतला पहिला फटाका. हाच उचलला त्यानं नाही तेव्हा गप्पा देता. ते बी CSKचा असं बी नाही की नुसतं धोनी आम्ही नुसतं फोडतो पुरे CSKचे. आम्ही CSKला फोडतो ना म्हणून घेतला. आता हे बी फोडील. चुप रे CSKला फोडतो मुंबई इंडियन्स, आता याला बी फोडील. अरे चुप रे CSKची घ्यायची बात नव्हती भाऊ. तू रोहित शर्माचा फॅन आहे ना. फोडायचं आहे ना. तू रोहित शर्माचा फॅन आहे ना. हो माझला असं कसं करतो रे. एवढे फटाके घेतले आम्ही. या भाऊचे दुकान आहे. भाऊ दुकान ॲड्रेस सांगा लोकांना पाठवत मी. N11 शॉपिंग सेंटर वरद ज्वेलर्सच्या समोर. अरे तिथं ते हे ना ते मेडिकल आहे ना ते मोबाईलचं दुकान तो आहे का. त्याच्या मागे ओम अंदुरे राहतो. अरे ओम अंदुरे मित्र आहे ना आपला. येतो तिथं आम्ही. तेच आपली दुकान आहे दादा. हाय गाईस. चल भाई आलोय. तर काय ओम तुला फटाके घ्यायचे नाही. या भाऊ काढून घेऊन घे. तुला आम्ही सगळ्या फटाक्याची प्राईस सांगून देईन. त्या प्राईसमध्ये घेऊन घ्यायचं. चला एवढे फटाके भरले आम्ही. मागची डिक्की भरली. आम्हाला बसायला जागा नाही बरं का आपल्याला. घ्या ना डोसा. बेळ खायला थांबलो आम्ही. तेच द्यायला यांना खूप प्रवास केला आम्ही. आता थोडं थांबलोय बेळ खायला. भूक लागली होती सागर भाऊला. जेवण करून आलं तिथे. मला थोडी लागली. सागर भाऊ बनवून देते ना आपल्याला डोसा. काय ते डोसावर पाणी मारायचं. काहीच आपली भेळ झाली रेडी. यांची आली संपत. सगळ्या क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. पुऱ्या व्हिडिओमध्ये तेच येतं का. पुऱ्या व्हिडिओमध्ये ते क्वालिटी क्वांटिटी घेते. सगळे वेळ घालतो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. मग ब्लॉग एंड करून टाकू आपण. आता लय मोठा झाला. आता आलोय आम्ही घराजवळ. आले आमची शॉपिंग सगळं. आता जातो आम्ही घरी. मला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणं आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.